श्री स्वामी समर्थ. सकाळ सकाळ सगळे कडक चहा घेतात आणि मी मात्र गार करून घेत होतो. तोंडाला एवढे फोड आले होते, काही विचारूच नका. गोळ्यांची उष्णता हो, बाकी काय. आज गुरुवार होता, त्यामुळे म्हटलं सगळ्यात आधी स्वामींना अभिषेक घालून घेऊया. स्वामींना असा अभिषेक घातला आणि सगळी देवपूजा उरकून घेतली. देव मस्त चकाचक घासून घेतले आणि अशी माझी देवपूजा झाली होती. मग काय बाकीच्या कामाला लागले. घरातलं बाकीचंही काम आवरायचं होतं. जेवणाचं वगैरे सगळा स्वयंपाक करून घेतला. तोपर्यंत माईसुद्धा शाळेतून आली होती. माई शाळेतून आली म्हटल्यावर टी व्ही शिवाय दुसरं काय करणार. आमच्या मॅडमांना मात्र जाताना टी व्ही, घरात आल्यावर टी व्ही. मग काय थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळचा चहा घेऊया म्हटलं. चहा ठेवला आणि उत्तू जाणार नाही असं होईल काय. सगळा उत्तू गेला, तोच किचन कट्टा साफ करून घेतला. दिवसातून असे कांड होतच असतात. आपलाच कट्टा आहे, आपणच साफ केला पाहिजे. मी किचन ओटा साफ करते तोपर्यंत मम्मी जप करायला बसली होती. ही पोरगी बघा, जप करायला बसली तरी मम्मीपासून काय हालत नाही. तिला किती वेळासुद्धा तिथून उठवायचा प्रयत्न करायचा, ती काय उठायचं नाव घेत नव्हती. मग तिथून मम्मी भाजीला वगैरे गेले आणि भाजी घेऊन आल्या होत्या. तीच भाजी म्हणते लागलीच भरून ठेवूया. एकदा सगळं व्यवस्थित भरून ठेवलं की वेळेला काढून घेता येतं. खरं तर आम्हाला एवढी भाजी जास्त लागत नाही, कारण सारखं मटण आणि चिकनच असतं घरात. ती पण सकाळचा ह्यांचा डबा असतो ना, त्यामुळे मम्मीने एवढी सारी भाजी आणली होती. सगळी भाजी व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवली. एवढ्या सगळ्या भाज्या बघून मला नवीन नवीन रेसिपी आठवत होत्या. खूप दिवस घरात बटाटे नव्हते, मम्मीने ते सुद्धा आणले होते. बटाटे बघून म्हटलं बटाटे भजी करूया का. मम्मी बोलल्या कर. मग काय लगेचच करायला घेतली. असे बटाटे भजीचा आज बेत होता. मम्मीने लगेच खायला दिलं. मम्मी म्हणल्या खूप छान झाले. तर असा गेला माझा आजचा दिवस. बाय बाय.